शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशी पिकामध्ये आपल्याला तण नियंत्रणासाठी कोणती औषधं वापरावं ही सर्वात मोठी समस्या शेतकऱ्यांची. आपल्याला असं तणनाशक वापरायचं आहे की ज्यामुळे आपल्या कपाशी पिकाला कोणती हानी न होता आपल्या कपाशी पिकातील रुंद पानाची तण तसेच गवतवर्गीय तण या दोघांचा नायनाट झाला पाहिजे असं आपल्याला तणनाशक वापरायचं आहे. वापर करताना आपल्याला काय काळजी घ्यायची, नंतर आपण कोणतं तणनाशक वापरणार आहे, किती डोस वापरायचा आहे, या सर्वांची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा. शेतकरी मित्रांनो, सगळ्यांच्या आता कपाशीची लागवड झालेली असेल. कुठं कपाशी 20 दिवसाची असेल, कुठं 25ची असेल, कुठं 15 दिवसाची असेल. तर ह्या सर्व अवस्थेतील आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे तण नियंत्रण. कारण तण हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या आपले जे पीक आहे, आपण जे सूर्यप्रकाश आहे त्यानंतर खत जे देतो त्याच्यासोबत स्पर्धा करते. तर ही स्पर्धा करू नये, आपल्या पिकाची जोमदार वाढ चांगली व्हावी म्हणून आपल्याला कोणतं तणनाशक वापरायचं आहे म्हणजे ते आपण बघणार आहोत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही हे बघू शकता, जे तण दिसतंय आपल्याला आणि कपाशी बघा 2 पानं 3 पानं 4 पानं ह्या अवस्थेमध्ये सुद्धा कपाशी आपल्याला ही दिसत आहे. आणि त्याला तुम्ही केना आहे, त्याच्यानंतर दुधी पण दिसते इथं. त्यानंतर ते आपण गवतवर्गीय तणामध्ये लाल दांडी, शेपरूट हे सर्व तण. आता ही जी तणाची अवस्था आहे, ह्या तणाच्या अवस्थेमध्ये आपल्याला तणनाशक फवारणी करायची आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे की जे गवतवर्गीय तण जर म्हटलं तर आपण लाल दांडी, शेपरूट, लोण्या, पवना, कुंदा हे तण आपल्या भागामध्ये जास्त येतात. त्यानंतर दुसरं म्हणजे जे गोलपानाचे तण आहे, गोलपानाच्या तणामध्ये दुधी, छोटी दुधी, मोठी दुधी, गांजर गवत, केना, विंचू या प्रकारचे तण आपल्याला जास्त येतात. तर सर्वात नियंत्रणात कठीण म्हणजे गांजर गवत, केना, विंचू हे सर्व तण आपल्याला नियंत्रणात कठीण आहे. जे तणनाशक वापरायचं आहे तर हे तणनाशक आपल्या मेन पिकाला काही बाधा न करता आपल्या शेतातली ते तण आहे ते पूर्ण नियंत्रण आणेल असं आपल्याला तणनाशक वापरायचं आहे. तर यासाठी आपल्याला 2 तणनाशक वापरायचं आहे, हिटकॅप आणि जावा सुपर. सॅपेक्स केमिकल इंडिया लिमिटेडचे हिटकॅप आणि जावा सुपर हे 2 तणनाशक असे आहेत की आपल्या मेन पिकाला कोणतीही बाधा न देता, त्याला कोणतेही इजा न करता आपल्या कपाशी पिकातील तण हे नियंत्रणात आणतात. तर याचा डोस जो आहे हा आपल्याला 15 लिटर पाण्यासाठी 30 मिली जावा सुपर आणि 30 मिली हिटकॅप हे घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये गोल पानाचे तण आणि रुंद पानाचे तण दोन्ही प्रकारचे तण हे नियंत्रणात येतात. फक्त वापर करताना जमिनीमध्ये ओलावा पाहिजे. आता तुम्ही आता बघू शकता, हा जमिनीमध्ये जर ओलावा म्हटला तर पूर्ण वरचा जो थर आहे हा ओलावा पाहिजे. आणि जर समजा पाहायचं झालं, आपण जर माती घेतली हातात तर ह्या मातीचा असा लड्डू हा झाला पाहिजे. अशा अवस्थेमध्ये आपल्याला हे तणनाशक वापरायचं आहे. कारण जर ओल नसली, वरचा पोपळा जर ओला नसला तर आपल्याला जशी पाहिजे तशी तुम्ही शुद्ध पाण्याचा वापर करा. शुद्ध पाण्याचा म्हणजे की आपल्याला जे गढूळ पाणी वापरतात, बऱ्याचशा वेळेस पाणी उपलब्ध नसते, आपण नाल्याचं पाणी किंवा डबक्यामधलं पाणी वापरतो, तर ते पाणी वापरू नका. पीएच बॅलन्सरचा वापर करा. गोगो पीएच बॅलन्सर येते, त्या पीएच बॅलन्सरचा जर वापर केला तर आपल्या तणनाशकाचे जे रिझल्ट न मिळण्याचं कारण म्हणजे हा पाण्याचा पीएच असू शकतो. तो पीएच जर जास्त असला किंवा कमी असला तरी आपल्याला रिझल्ट इथं मिळत नाहीत. म्हणून पीएच बॅलन्सरचा वापर करा, योग्य प्रमाण वापरा. त्यानंतर जे आपलं प्रमाण आहे हिटकॅप 30 मिली, जावा सुपर 30 मिली या प्रमाणातच त्याचा वापर करा. परत आपण जेव्हा फवारणी करतो तर फवारणी केल्यानंतर 1 ते 1.5 तास पाऊस हा आला नाही पाहिजे. ह्या असं वातावरण पाहून आपल्याला फवारणी ही करायची आहे. आणि जे तणाची अवस्था आहे, सर्वात महत्वाचं जे तणाची अवस्था आपण दाखवलेली आहे, ह्या तणाच्या अवस्थेत म्हणजे की जसं गोल पानाचे तण 2 ते 3 पानावर असले पाहिजे आणि जे लांब पानाचे तण आहे ते 2 ते 3 इंचाचे असले पाहिजे. या अवस्थेमध्ये आपल्याला तणनाशकाची फवारणी ही करायची आहे. तर तणनाशकाबद्दल तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.